पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक, आचारसंहिता व खर्च मर्यादेबाबत आयुक्तांचे मार्गदर्शन। धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी आणि निवडणूक प्रक्रियेतील सुसूत्रतेसाठी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने नामनिर्देशन प्रक्रिया, उमेदवारांच्या खर्चाची सुधारित दरसूची, मतदान केंद्र निश्चिती आणि एक खिडकी योजना यावर बैठकीत सविस्तर मंथन करण्यात आले। यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सादरीकरणाद्वारे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले। तसेच खर्चाच्या दरांना अंतिम मान्यता देत मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला त्या घोषणेपासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहिता नियमावली कालावधी सुरू झालेला आहे। या आचारसंहिता नियमावलीचं पालन व्हावं आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे। त्या कक्षामध्ये उपजिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स, स्टॅटिक्स टीम अशा अनेक आणि फ्लाइंग स्क्वॉड्स अशा टीम आम्ही तयार केलेल्या आहेत। आजच्या बैठकीमध्ये बऱ्याच पक्षांकडनं महानगरपालिका क्षेत्रामध्ये रॅली व अन्य स्वरूपामध्ये आचारसंहिता भंगविषयक तक्रारी प्राप्त झाल्या। यानुसार मी संबंधित विभाग प्रमुख, आचारसंहिता कक्ष प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत की प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घ्यावी, पण त्यासोबत महानगरपालिकेने ज्या पथकांची नियुक्ती केलेली आहे त्या पथकांनी सुद्धा स्वतः अशा बाबींची दक्षता घ्यावी आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही आचारसंहिता भंग होत असेल असं जर या पथकांना कुठल्याही तक्रारीच्या स्वरूपातून किंवा स्वतःच्या माध्यमातून आढळून आलं तर आचारसंहिता भंगविषयक कारवाईमध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले त्याप्रमाणे पुढे कारवाई केली जाईल। सर, काही धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या अनुषंगाने आज सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आलेली होती। या राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे त्या आचारसंहिता नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या संदर्भाने जी परिपत्रके उपलब्ध करून दिलेली आहेत ती परिपत्रके सर्व उमेदवारांना आणि सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रासोबतचे वेगवेगळे नमुने, वेगवेगळ्या ओळखपत्रांचे नमुने किंवा या निवडणूक कालावधीमध्ये प्रशासनाकडे जे काही अर्ज करावे लागतात त्याच्या सगळ्या अर्जांचे नमुने आज सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिले। त्यासोबत निवडणूक खर्च सादर करताना ज्या वेगवेगळ्या बाबींचा खर्च गृहीत धरला जातो तो उमेदवाराला निवडणुकीचा खर्च म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करावा लागतो, अशा सर्व बाबींचे दर आज निश्चित करण्यात आले आणि त्या दरांची माहितीसुद्धा सर्व राजकीय पक्षांना देण्यात आलेली आहे। महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रातल्या 507 मतदान केंद्रांची यादी निश्चित केलेली आहे। ती आज महानगरपालिकेचं संकेतस्थळ आणि महानगरपालिकेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केलेली आहे। या यादीबद्दल सुद्धा प्राथमिक माहिती आणि सूचना सर्व राजकीय पक्षांना देण्यात आलेली आहे। सर, आज काही पक्ष आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।